हाय नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? पाऊस पडला का नाही तुमच्याकडं? मग माझ्या आता आज माहेराला पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजपर्यंत अजून काही झाला नाही. काय सांगावं तुम्हाला, सगळ्या ठिकाणी पाऊस पडला पण माझ्या माहेराला अजून काही थेंब पण आला नव्हता. आज येण्याची शक्यता आहे. पाऊस शितुडे चालू झाले, वारं सुटलंय, आभाळ पण भरपूर आलंय. चला तुम्हाला मी दाखवते माझ्या माहेरातलं वातावरण कसं वाटतं कसं नाही तुम्हाला, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा किती हिरवंगार आहे. गावामध्ये असं वाटत नाही की झाडं असल्यामुळे हिरवंगार शेतात असल्यावानीच वाटतंय. हे बघा आहे ना हिरवंगार. हे बघा माझ्या पाठीमागं पिन किती मस्त वाटतंय. असं वाटतं माहेरामधून अजिबात जावं नाही, पण काय करावं, जावं लागतं. भाऊजी आहे का नाही 8 दिवसापासून आलेले आणि भाऊजी म्हणतात चल घरी चल घरी, पण मी काही नाही घेणं झाली बाबा. मला आहे ना असं वाटतं की जाऊच नाही. तुम्ही सांगा खरंच माहेरातून कोणी जातं आहे का? जायला कसं होतं का पाय ओढतच नाही. हे बघा इथं बास टाकलेली आहे, त्याची दोरी आहे ना खराब झाली होती, त्यामुळं मी बाबाला त्या पाठीमागच्या वेळेस आली होती मी धोंड्याच्या वेळेस, त्यावेळेस काढून टाकायला लावली. ती तशीच पडली, त्याने विणली नाही काहीच नाही. पाण्याची टाकी आणि एवढा स्लॅब आहे बाबा जंदेचा माझ्या भावाचा. इकडं बा कसं मस्त हिरवीगार बाभुळा आणि त्याच्यामध्ये पिवळे फुलं, किती भारी वाटते. किती भरून आली बघा वरती. गोलू आणि नमून त्यांनी का खाली सोडलेले. त्याला म्हणलं वरती काही येऊ नका, कारण आहे ना ते लगे वरती आले का असे परेशान करते की काय सांगावं तुम्हाला. त्याच्यामुळं म्हणलं तुम्हाला एक सांगते, म्हणलं मी चालली वरती पण तुम्ही अजिबात वरती यायचं नाही म्हणलं. आणि भाऊजी बसलेले घरात. भाऊन ते बाहेर गेलेले आहेत, कारण माझा भाऊ लाईनमनचं काम करतो आहे, त्याच्यामुळे ना तो बाहेर खेडे करतो आहे. 4-5 खेडे आहे त्याच्याकडं, तर तो गेलेला आहे ड्युटीला. आणि लहाना भाऊ गेला आता थोडा वेळ झाला बाहेर गेला. आभाळ भरपूर आलं आहे, सगळीकडं पाऊस पडला आहे, पण माझ्या माहेरात अजून काही पाऊस पडला नाही. तो का दिंडी वापस येईपर्यंत येत नाही का संध्याकाळपर्यंत येतो, आता त्याला काही सांगता येत नाही. एवढं आभाळ येतं पण काय सांगावं तुम्हाला, सगळं वाऱ्यानं निघून जातं. मला दाखवते मी वातावरण कसं आहे गावाकडचं. आभाळ पण पहा बरं किती भरून आलंय. आणि इकडं बघा घरं पण दिसते, त्याच्यात झाडं भरपूर असल्यामुळे खेडं आहे ना, त्यामुळे झाडं पण भरपूर आहे. सिटीच्या ठिकाणी कधी झाडं नसते काही नसते, त्याच्यामुळे किती हवा बी सुटलेली आहे. आणि ह्या साईडला बाबळीचं झाड आहे का नाही, त्या ठिकाणी माझ्या आत्याचं घर आहे. आणि तुम्हाला दाखवते माझ्या दुसऱ्या काकाचं घर इकडं आहे. हे बघा हे झाडाच्या मधून बघा पलीकडे आहे का नाही असा स्किन कलरचा जरा कलर दिलेला आहे घराला, ऑरेंजमधून. त्याचा कलर गेला बा, जास्त ऑरेंजच होता पण ते पूर्ण गेला, त्यामुळं जरा अंधक झाला. तर ते दिसतंय ना तुम्हाला, ते माझ्या काकाचं घर आहे. आणि हे आता नवीन बांधकाम झालं, तर त्याचं राहिलं समोरून प्लेस्टर ते राहिले, त्याच्यामुळे नाही असं आहे बघा. ते मामा बसलेले आहेत बाहेर. इकडं बिन बघा किती मस्त आहे. आणि खेड्यामध्ये आहे ना जागेची काही टंचाईच नसते, माहिती आहे तुम्हाला. खरं आहे की नाही, जागेची टंचाई अजिबात नसते. भरपूर जागा आहे, मोठे मोठे प्लॉट आहे, सगळ्यांनी घरं व्यवस्थित बांधून घेतलेले. ज्यांना जास्त जागा आहे ती काही कोठ्याला याला वापरलेली आहे बैलासाठी ढोरासाठी, त्याच्यामुळं काही अडचणच नाही त्याला. आणि सिटीत कसं आहे जागेची किती टंचाई असते तुम्हाला तर माहीतच आहे. आणि इकडून आहे ना मी अशी उभी राहते बघा, तुम्हाला आहे ना दिसणार नाही बघा, नाही तर समृद्धीचा रोड आहे बघा इथं मध्ये कोपऱ्यामध्ये, इथं ह्या कोपऱ्यामध्ये समृद्धीचा रोड दिसतो बघा तिथं.
हे माझं हे बघा कोपऱ्यामध्ये डायरेक्ट तिथे समृद्धीचा रोड आहे, समोर दिसतोय. ते ठिकाण दिसतंय ना, ते मी दाखवलेलं तुम्हाला. तर ते का नाही कुठं दुसरबीडचा ठिकाणी, दुसरबीडच्या ठिकाणी तेवढा रोड दिसतोय, समृद्धीचा रोड असल्यामुळं. आणि इकडून बघा, आणि माझ्या सासऱ्याच्या त्याच्या घरी पण तुम्हाला सांगितलं होतं पाण्याची टाकी दवाखाना आहे म्हणून, आणि एका साईडला आपलं देवाचं मंदिर आहे पाळेश्वराचं. आणि इथं बिन बघा पाण्याची टाकी दिसते ना ती बघा. आता नवीन बांधकाम चालू असल्यामुळे त्याच्यात काही पाणी नाही, काय नाही. पण आताच 2 दिवस झाले त्याला कलर दिलेला आहे, थोडं काम राहिलं वाटते त्याचं, त्यामुळं त्याच्यामध्ये काही पाणी नाही सोडलेलं. आणि जुनी टाकी त्याच्या साईडला थोडंसं खाली बघितलं ना की तिथंच आहे. ती इथून काही दिसणार नाही, कारण ती पहिली ना खाली जमिनीला बांधलेली होती, त्याच्यामुळं ती काही दिसणार नाही. कसं वाटते मग माझ्या माहेरचं वातावरण? छान आहे ना. मला तर हे वातावरण बघून हिरवंगार आणि पहिल्या भरपूर आठवणी असल्यामुळं मला आहे ना असं वाटते की जावंच नाही. पण काय करा, नाईलाज आहे की जावंच लागतं आपल्या सासरीच्या घरी. माहेरी राहणं काही शक्य नाही, त्यामुळं सासरवाडीला निघा आता. आज जायचं आहे मला, बघते आता. जाणं जर झालं तर जाते, आणि नाही जाणं झालं तर उद्याच्याला जाऊ. आणि हे बघा, हे इटा उरल्या होत्या घराचं काम झाल्याच्या नंतर, तर त्यामुळे एवढ्या झाकून ठेवलेल्या आहे. बाप रे बाप, किती आभाळ आले, काही मिळ आहे का? पण पाऊस येतो का नाही हेच मोठा मुश्किल आहे. हे बघा तुम्हाला दाखवते किती आभाळ आले. एवढ्या भागात आहे ना लयच आभाळ आलं बघा. आणि ह्या कोपऱ्यामध्ये तर एवढं आलं का असं वाटतं की किती मुसळधार पाऊस पडल, तर काहीच सांगू शकत नाही. पण काय करावं, तर येतच नाही, वाऱ्यानंच चालल्या जातं. हे बघा एवढ्या कोपऱ्यामध्ये बघा वारं पण खूप सुटलंय, काय सांगावं तुम्हाला. ह्या वाऱ्यानंच नाही काय वातावरण चालल्या जातं. पावसाचं वातावरण भरपूर होते, पण ह्या वाऱ्यानंच निघून जातं काय सांग. आणि नमून गोलू दाखवू का तुम्हाला? चला मी दाखवते नमून गोलू. कशी खेळते पाखाली, दिसते का? गोलू नमो, तेव्हा दिसते का नमून गोलू? बाय, चल खाली, बाय. सगळेजण जमा झाले मी आवाज दिल्यामुळं. चला तर बाय. कसं वाटलं वातावरण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. छान आहे ना वातावरण? चला मग चालली मी खाली आता. खाली चाललेलं विन बघा, त्याला का नाही थोडंसं काम राहिलंय, जिन्याचं काम राहिलं थोडं, त्याच्यामुळे ना ते ठेवलं तसंच. उतरते मी तर खाली. झालं का? काय झालं एवढं आरबळायला तुला? हा चला आटप लवकर. दोन भांडे कशाला घासत बसते का? नंतर टोपलं बरं झालं का एकदाच मग घासायचे. बर, चला दुसऱ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला माझ्या मायेचं घर दाखवते. चला बाय.